नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांचे पुढील 5 वर्षाचे वीज बिल जे आहे ते आता शासन भरणार आहे। ही जी घोषणा आहे ही आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत श्री फडणवीस साहेब यांनी आज केलेले आहे। ते म्हणाले की पुढील जे काही 5 वर्ष आहेत ते शेतकऱ्याचं वीज बिल आम्ही फुकट आहे असं ते म्हणाले आहेत। आता नेमकं ते याच्यावरती ते काय बोलले त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये। तर आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्वप्रथम नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना जी आहे ती आणलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आता शेतकऱ्याला पुढचं 5 वर्षाचं वीज बिल जे आहे ते भरायची गरज नाहीये। तर असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। तर आज चला बघूया की त्याच्याबद्दल त्यांनी नेमकं काय म्हणाले आहेत। आज ते एका कार्यक्रमात बोलत होते। कार्यक्रमात बोलताना त्यांनी असं सांगितलं की जे काय आपला शेतकरी वर्ग आहे त्याला एक महाराष्ट्र सरकारकडून एक आपण आधार असं म्हणतो तसं त्यांनी ही योजना मोफत वीज बिल योजना ही काढलेली आहे। त्याच्यामध्ये हजारो लाखो शेतकऱ्यांना मोफत पुढील 5 वर्षासाठी जी काही वीज बिल आहे ते देणार आहात। आता खूप जणांचा प्रश्न असा येतो की आमच्या मागच्या वीज बिलचं काय, तर मागच्या वीज बिलाबद्दल त्यांनी अजून काही भाष्य केलेलं नाहीये। तर आपण असं म्हणू शकतो की अजून मागचे तुम्हाला भरावे लागतील, पण इथून पुढचे जे 5 वर्ष आहेत म्हणजे 24, 25, 26, 27, 28 अशी जी काही पुढचे 4-5 वर्ष आहेत त्यांनी पुढचे 5 वर्षासाठी वीज बिल जे आहे ते फुकट करण्याचं ठरवलेलं आहे। आता याच्यामध्ये त्यांनी नेमकं कसं आणि कुठल्याला केलेलं आहे ते आपण बघूया। हे बघा, शेतकऱ्याचे पुढील 5 वर्षाचे वीज बिल हे शासन भरणार आहे। हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। 12,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मित करत असून येत्या काळात 12 महिने दिवसा वीज देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। उपमुख्यमंत्री श्री फडणवीस श्री फडणवीस साहेबांनी असं बोललेलं आहे की आपण काय करणार आहोत की जे काही 12,000 मेगावॅट आहे सौर ऊर्जा त्याची निर्मिती चालू आहे आणि 12 महिने दिवसा वीज बिल द्यायचं काम आता आम्ही करणार आहोत पुढच्या 5 वर्षासाठी। कारण तुम्हाला माहिती आहे की आपला जो शेतकरी आहे तिथं लोडशेडिंग मुळे त्यांना रात्री अपरात्री त्यांना शेतात जावं लागतं, त्या पिकांना पाणी द्यावं लागतं। कारण काय होतं माहिती आहे तुम्हाला, शेतकऱ्यांसाठी खूप ते एक आपण म्हणू शकतो की वाईट गोष्ट आहे की त्यांना रात्री त्यांना जावं लागतं। तुम्हाला तर माहिती आहे की खूप ठिकाणी जे वन्य प्राणी असतात ते पण असतात, जसं की बिबट्या झालं, काही दुसरे वन्य प्राणी असतात। तर त्यांची एक भीती शेतकऱ्याच्या मनात असते, तरी पण शेतकरी जातो आपलं काम करतो। तर त्याच्यासाठी दिवसा त्यांना कशी लाईट उपलब्ध करून देण्यात येईल त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे। तर आपल्याला माहिती आहे की हे जे सगळं करण्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी एक प्लॅन केलेला आहे। त्यांनी 12,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करणार असून पुढच्या येत्या काळात ते जास्तीत जास्त लोकांना दिवसा ते म्हणाले की आम्ही वीज पुरवठा करू जेणेकरून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील। आणि वीज बिलाबद्दल पण काय, तर पुढचे 5 वर्ष जे आहेत ते वीज बिल आम्ही आता मोफत करू। आता मागचे तर काय ते बोलले नाहीत, त्याने 5 वर्षानंतरचे पण पुढे काही बोललेले नाहीत, फक्त ह्या 5 वर्षासाठी येईल त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे। आता बघूया आपण पुढे काय होतंय। तुम्हाला जर आपला चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांबरोबर, कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचलीच पाहिजे। कारण त्यांच्या आपल्या शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट आहे, त्यांच्यापर्यंत ही नक्कीच पोहोचली पाहिजे। कारण तोच आपला अन्नदाता आहे, तो असेल तरच आपण आहोत हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।